बघा ना, हे आभाळ आणि हे ढग मस्त वाटतं ना, पावसाची चाहूल. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं ना की टेरेसवरून मी तुम्हाला पाऊस पडताना दाखवेल, ते वाटतं खरं होणार आहे. आणि हे बघा काय मस्त पापलेट फ्राय होते बघा. बघा आपल्या रावसच्या फोडी कशा मस्तपैकी आहेत. आणि इकडे जरा चिकन पण आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि डायरेक्ट आपण स्टार्ट करूया SWPने. आता लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला विचारलेलं की तुम्हाला SWPबद्दल जाणून घ्यायचं आहे का. व्हॉट इज SWP? बेसिकली कसं आहे माहिती आहे, म्युच्युअल फंड इज ॲज गुड ॲज सेव्हिंग अकाउंट. म्हणजे समजा HDFC बँकेचा म्युच्युअल फंड आहे आणि HDFC बँकेचं सेव्हिंग अकाउंट आहे. तर HDFC बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही कधीही पैसे काढू शकता आणि जेवढे जास्त दिवस तुम्ही पैसे त्याच्यामध्ये ठेवाल तेवढं तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळत. सेम थिंग आता HDFC बँकेचा एखादा म्युच्युअल फंड आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलात आणि ते तुम्ही कधी पण काढू शकता. कारण म्युच्युअल फंडला लॉकिंग पिरियड नाही आहे अनलेस अँटिल तो ELSS आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमचं जे म्युच्युअल फंड अकाउंट आहे त्याच्यामध्ये पैसे टाकत राहतात. ते काय असे टाकलेत पाहिजे असं काय नाही आहे, तुम्ही लमसम पण टाकू शकता त्या म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये. आणि सेम थिंग जर तुम्हाला त्या म्युच्युअल फंड अकाउंटमधून पैसे काढायचे असतील, सो सिम्पल आहे, तुम्ही ते एकदम पण काढा किंवा तुम्ही ते म्युच्युअल फंडला इन्स्ट्रक्शन देऊ शकता की बाबा प्रत्येक महिन्याला समजा तुमचे 10 लाख रुपये आहेत, मला 5-5 हजार रुपये या अकाउंटमधून विड्रॉ करून दे आणि डायरेक्टली तुमच्या ते सेव्हिंग अकाउंटमध्ये येत जातात. दॅट्स बेसिकली SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तर जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाता, स्पेशली मी सिनियर सिटीजनबरोबर बघितलं आहे की त्यांना दिसतंय की आता FDचे रेट ऑफ रिटर्न कमी होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे आजकाल बँकवालेत ना तुम्हाला बॅलन्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतात. तर बॅलन्स फंडमध्ये काय होतं, तुमचे 10 लाख रुपये त्या बॅलन्स फंडमध्ये जातात. त्याच्यामध्ये 65% इक्विटी असते, 35% डेट आहे. तो बऱ्यापैकी स्टेबल फंड असतात ते, पण तरीसुद्धा 65% इक्विटी एक्सपोजर असतं. पण रेट ऑफ रिटर्न आहे तो पण चांगला असतो, एक 10 ते 12% आहे. तर त्याच्यामुळे 10 ते 12% जर बॅलन्स फंडचा रेट ऑफ रिटर्न आहे, तर ते काय सांगतात, तुम्ही महिन्याला ना त्याच्यातून काही एक सर्टन अमाऊंट काढू शकता. आता हे जे पैसे तुम्ही बॅलन्स फंडमधून SWP मारताय, तर तुमचा जो फंड आहे ॲक्च्युली, तर त्याच्यातूनच ते विड्रॉ होतात. समजा मार्केट अप गेलं तर तुमचा जो फंड आहे 10 लाख रुपयाची व्हॅल्यू 11 लाख झाली एका वर्षामध्ये. पण त्या वर्षामध्ये जर तुम्ही 5%च्या हिशोबाने पैसे विड्रॉ केले, म्हणजे किती झाले 50,000. म्हणजे तुम्हाला तुमचे 50,000 रुपये मिळाले, पण एक फिक्स इन्कम पण मिळालं, प्लस तुमचे जे म्युच्युअल फंडमध्ये पैसे होते 10 लाख रुपये, तर त्याचे 10.5 लाख रुपये झाले. म्हणजे तुमची एक अमाऊंट पण वाढली. आता याच्यामध्ये तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही 5%नेच विड्रॉ करा, नंतर तुम्ही 10%ने पण विड्रॉ करा. जर 10%ने केलात तर तुम्हाला FDपेक्षा जास्त पैसे मिळणार आणि तुमचे जे 10 लाख रुपये आहेत ना, ते 10 लाख रुपये पण त्या बॅलन्स फंडमध्ये तसेच राहणार. बट देन देर इज अनदर पॉईंट. ओके, समजा त्या वर्षी स्टॉक मार्केट पडलं तर तुमचे 10 लाखचे समजा 10%ने कमी झाले, तर तुमचे 9 लाखच झाले आणि तुम्ही ऑलरेडी 5%चा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन लावलेला आहे. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओची प्राईस किती झाली 8.5 लाख रुपये. तर त्याच्यामध्ये तुम्ही 10%ने SWP लावलात तर मग तुमचे फक्त 8 लाखच होणार. सो ही एक इनहेरंट रिस्क आहे बॅलन्स फंडमध्ये. बट ही जी रिस्क आहे ना, ही ओव्हर द पिरियड ऑफ जाऊन कमी होऊन जाते. सो तुम्ही ॲटलिस्ट जेव्हा बॅलन्स फंडमध्ये SWP लावताय, तर त्याच्यावेळी तुम्ही 5 वर्षाचा हॉरिझॉन ठेवलं पाहिजे. तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो 10%ने कमी होईल, पण पुढच्या वर्षी तो 20%ने वाढेल. पण जर लॉंग टर्म तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, ओके, आणि जर तुम्ही त्या पैशांकडे बघणार नसाल, तर तुम्ही बॅलन्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. पण तुमचा जो SWP आहे तर तो जुने FDचे रेट आहेत त्यांच्याशी कम्पेअर करून लावू नका. ॲटलिस्ट 5%ने तुम्ही SWP करा अँड देन यू विल बी सेफ. जरी मार्केट अप अँड डाऊन झालं ना. सो मला असं वाटतं मी बेसिक बरंचसं एक्सप्लेन केलं आहे आणि आता लाईट पण जाते आहे. सो तुमच्या अजून पण काही क्वेरीज असतील तर ते मी पुढच्या व्लॉगमध्ये एक्सप्लेन करेल. आणि आज बघा ना काय मस्त पापलेट मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये आई आता मस्तपैकी आगोळ टाकते. सो आईने आधी मीठ लावून ठेवलेलं, ते धुतलं तिने आणि आता 10 मिनिटासाठी आगोळ लावून ठेवणार आहे. आणि इकडे बघा आता मस्तपैकी सार आहे ना ते फोडणीला टाकलं आहे आणि उकळी आली ना की त्याच्यामध्ये आपल्याला हे मासे टाकायचे आहेत. म्हणजे काय, टकली आणि सगळ्या ज्या शिफ्ट्या आहेत ना तर त्या टाकल्यात आणि थोडी अंडी पण होती पापलेटची, तर ती पण टाकली आहे. आणि हे बघा काय मस्त पापलेट फ्राय होते बघा, मस्त मोठमोठे पीसेस आहेत, छान वाटतात ना एकदम. बघा एक 600 रुपयाचा पापलेट होता म्हणून सुद्धा इकडे पोळी आहेत आणि काही होत्या त्या सारामध्ये टाकल्या. सो इट्स अ मॉर्निंग टाईम आणि जरा काही शॉपिंग करायला खाली आलेलो आणि जरा इथे मस्त सावली दिसली, म्हटले चला तुमच्याशी जरा गप्पा मारूया. आणि एक गोष्ट बोलायची होती ॲक्च्युली ना, मी थोडा पॉलिटिकल विषयांवरती बोलण्याचं टाळतो कारण मला एवढा इंटरेस्ट पण नाही आहे. सो म्हणजे बघा कालच ना गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की ऑगस्ट टू डिसेंबरच्या मध्ये ना इंडियामध्ये ना जवळजवळ 2 बिलियन डोसेस येते आणि ते डोसेस नाही इनफ असतील इंडियाचं पॉप्युलेशन वॅक्सिनेट करायला. पण त्याच वेळी ना अजून एक माहिती बाहेर आली की आतापर्यंत म्हणजे ॲक्च्युली लिटरली एप्रिलमध्ये लास्ट बुकिंग झाली आणि आतापर्यंत गव्हर्नमेंटने फक्त 45 करोड डोसेस प्रोक्युअर केलेले. म्हणजे मला तर वाटतं ना गव्हर्नमेंट कुठेतरी स्लॅक जायला. बट चला मी त्याचा पण एक डाऊट देतो की सगळ्यांनाच वाटलं की कोरोना संपला
गव्हर्नमेंटला असं वाटतं का म्हणे, कारण गव्हर्नमेंट म्हणजे काय फक्त पॉलिटिशियन नाहीत, तर त्याच्यामध्ये सायंटिस्ट पण असतात, त्यांचा एक ॲडवायझरी बोर्ड असतो. बाकीचे जे डिसिजन आहेत ना, म्हणजे वॅक्सिन मार्केटमध्ये अवेलेबलच नाही आहे. मग 18 to 44चं वॅक्सिनेशन मग फक्त पॉलिटिकल स्टंट म्हणून त्यांनी सुरू केलं का, असं कुठेतरी वाटायला लागतं. सो ते त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये वॅक्सिनच नाहीत. म्हणजे सिनियर सिटीजनचे सेकंड डोस थांबले आणि आता नंतर मग ते सस्पेंड करायला लागले आणि मग सिनियर सिटीजनचे सेकंड डोस आहेत ना, तर ते अरेंज करावे लागले. गव्हर्नमेंटला माहिती नव्हतं का की एवढ्या लोकांचं वॅक्सिनेशन झालं आहे, पहिला डोस झाला आहे, तर त्यांना सेकंड डोस द्यावा लागणार आहेत आणि आपल्याकडे वॅक्सिनच नाही आहे. तर मग कशाला ते 18 to 44चं नाटक केलं फक्त. पहिलं चल ठीक आहे, हे तर म्हणजे कोणी पण प्रिडिक्शन करतो ना, आपण आपलं ठरवतो की बाबा आपल्याला महिन्याचा खर्च आहे 25,000 रुपये, तर आपण त्याच्यानुसार सगळं प्लॅनिंग करतो ना. इथे तर काय प्लॅनिंगच जाणवत नाही. सो जाऊ दे, आय मीन सगळ्या गोंधळच वाटतो आहे आणि आय होप सो जे काय प्रॉमिस केलं आहे गव्हर्नमेंटने, तर ते डोसेस तरी लवकर येतील आणि सगळ्यांचं वॅक्सिनेशन होईल आणि एकदाचा संपेला. कारण मला पण सिरियसली घरात बसून बसून कंटाळा आला आहे आणि काय नवीन करायचं म्हटल्यानंतर भीती वाटते आहे. कारण बरेचसे माझे पण फ्रेंड्स आहेत, त्यांचे बिझनेसेस आहेत, त्यांच्याकडून स्टोरीज ऐकतो ना की बाबा रेंट पे करावं लागतो आहे, बिझनेस काहीच होत नाही आहे आणि या अशा एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन कोण बिझनेस करेल. ओके, सो मी पण सगळं होल्डवरतीच आहे. सो आय होप सो थिंग्स विल गेट बेटर. म्हणजे यूट्यूबसाठी पण फिरता पण येईल आणि त्याच्याशिवाय बिझनेसेस पण स्टार्ट करता येतील. सो तर डायरेक्टली रविवारची दुपार झाली आहे. मला माहिती आहे मध्ये मी व्लॉगच नाही केला कारण वाटतच नव्हतं आणि मी माझ्या दुसऱ्या कामात पण बिझी होतो, त्याच्यामुळे पण वेळ नाही मिळाला. पण आज रविवारी आपल्याकडे मस्तपैकी रावस आहे, फ्राय वगैरे झालेला आहे, तर आता मस्तपैकी बसून रावस खायचं आहे. रावस, चपाती, भात आणि माशांचा सार. सो बघा आपल्या रावसच्या फोडी कशा मस्तपैकी आहेत आणि इकडे जरा चिकन पण आहे. सो रावस आणि बाहेर बघा ना ऊनच पडलं आहे मुंबईमध्ये. चक्रीवादळाचे दिवस आहेत, कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो पण मुंबईमध्ये काहीच नाही. प्रिडिक्शन आहे पावसाचं, लेट सी. सो टेरेसवरती आलो आहे आणि जस्ट पाऊस पडायला लागला. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं ना की टेरेसवरून मी तुम्हाला पाऊस पडताना दाखवेन, ते वाटतं खरं होणार आहे. सकाळपासून मी तेच बोलत होतो, कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो आहे, चक्रीवादळ झालं आहे, पण मुंबईमध्ये काय नामोनिशान नाही. म्हणजे ॲटलिस्ट दहिसरमध्ये तर नव्हतं. तर आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. थेंब थेंब का होईना पडतो आहे, मोठा पडला तर अजून मजा येईल. पण सध्या वातावरण तर एकदम छान झालं आहे. असा जो जरा उकाडा जाणवत होता ना, तो जरा कमी झाला आहे. बघा लांबवर बघा सगळे असे ढग गोळा झालेले आहेत थोडे थोडे. सूर्य तर कुठे गायबच झाला आहे. सो असं छान वातावरण आहे आणि काय माहिती नाही गोप्रोमध्ये तुम्हाला कळत असेल का, छोटे छोटे पावसाचे थेंब बघा ना. काय ढग छान वाटतात ना आभाळातले. आणि मला वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जी PPT होती ना अबाउट वॅक्सिन, ती तुम्ही सगळ्यांनीच बघितली असेल की जवळजवळ 220 कोटी डोस आहेत, तर ते डिसेंबरपर्यंत अवेलेबल होणार आहेत. पण तुम्ही ती स्लाईड ना क्लोजली बघितलं असेल ना, तर त्याच्यामध्ये कुडबे लिहिलेलं, कारण त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा वॅक्सिन्स होत्या, तर त्यांचं अजून ना सेकंड ट्रायलवरतीच आहेत. तर त्या वॅक्सिन आहेत ना, जर त्या अप्रूव्ह झाल्या तर आणि त्यानंतर ते डोसेस आपल्याला मिळतील. पण त्याच्यामध्ये 2-3 चांगल्या गोष्टी होत्या. एक कोविशिल्डचे 75 करोड डोस होते, कोवॅक्सिनचे 50 करोड होते आणि आय थिंक स्पुटनिकचे 40 करोड होते. तर या 3 वॅक्सिन तर आतापर्यंत ऑलरेडी अप्रूव्ह आहेत आणि तेवढे जरी डोस मिळाले तरी इंडियाची एक मोठी पॉप्युलेशन ना वॅक्सिनेटेड होईल आणि करोनाचा धोका आहे ना तो जरा कमी कमी होत जाईल. त्याच्याशिवाय स्टेट गव्हर्नमेंट किंवा आपला BMC आहे, लाईक जसं मुंबईमध्ये BMC नाही आणि ज्या वेगवेगळ्या सिटीमधले BMC आहेत, तर त्यांनी पण ग्लोबल टेंडर काढले आहेत वॅक्सिनेशनसाठी आणि मुंबई BMC पण 1 करोड वॅक्सिन्स आहेत ना ते अरेंज करण्याचा प्रयत्न करत आहेत. सो जर या वॅक्सिन्स आल्या आणि जो कोटा स्टेट गव्हर्नमेंटने पण बुक केला आहे कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनकडे, तो जरी आता 20 मे किंवा जूनपासून जरी यायला लागला तर नथिंग लाईक इट, थिंग्स विल बी बेटर. मुंबईच्या तर आत्ता केसेस खूपच कमी व्हायला लागल्यात, 1,500वरती आल्यात. आजचा आता काउंट मला माहिती नाही आहे पण कमीच असतील, कारण आज संडे आहे, काल सॅटर्डे होता आणि आय होप सो 1 जूनला लॉकडाऊन संपेल आणि मग मस्तपैकी गावाला जाता येईल. मी तर तयारीत आहे, गाडी बिडी रेडी आहे आणि गावाला पळणार आहे. मग कारण कसं आहे की पावसाळा माझा खूप फेवरेट सीझन आहे कोकणातला, कारण सगळं मस्तपैकी हिरवगार होतं आणि खूप असा फ्रेशनेस वाटतो एअरमध्ये, तो मला खूप आवडतो. तर वेटिंग फॉर रेन आणि थोडा थोडा थेंबे थेंबे पडतो आहे सध्या. सो छान वाटतं इथे बसायला सध्या, मस्तच वाटतं आहे. हां थोडा तरी पडला पाहिजे पाऊस, लेट्स सी. बघा ना हे आभाळ आणि हे ढग, मस्त वाटतं आहे ना, पावसाची चाहूल. वा ये रे बाबा लवकर लवकर. तर पावसाने उलकावणी दिली आणि पाऊस नाही पडला,
पण वातावरण तर मस्त झालं एकदम, मजा येते. आता लवकरच पाऊस पडेल. आता मी पण खाली जाईन. तर हा व्लॉग ना आता मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल ना, व्हॉट एव्हर रिझन, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा आणि लवकरच आपण कोकणात पण जाऊ.